आज सकाळची सुरुवात झाली महाशिवरात्रीचा उपवास सोडून. त्याच्यामध्ये श्रीखंड, वरण भात, चपाती आणि गवारची भाजी होती. त्यानंतर मी निघाली माझ्या एक्झामसाठी. आज माझी होती आणि आज मी जाणार होती ट्रेननी. तर पहिले तर मी स्टेशनला गेली बसने आणि त्यानंतर मग पहिले स्टेशनवर जाऊन तिकीट काढलं आणि मग त्याच्यानंतर मग लगेच 5 मिनिटात ट्रेन आली आणि मग ट्रेनमध्ये बसली. आणि थँक गॉड की मला बसायला सीट भेटली, कारण ॲक्च्युली माझी तब्येत पण बरी नव्हती. मला पूर्ण बॉडी पेन होत होतं, माझे पाय खूप जास्त दुखत होते. स्टील एक्झाम होती म्हणून मला जावंच लागलं. त्याच्यानंतर मी आधी माझ्या कॉलेजमध्ये गेली. तिकडे जे माझं काम होतं ते मी आधी कंप्लीट केलं आणि मग त्याच्यानंतर मग ते काम झाल्याच्या नंतर मग मला असं कळालं की माझं सेंटर आहे ते चेंज झालेलं आहे आणि मग मी सेंटरवरती गेली. माझ्या ते होतं डोंबिवलीमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग एक्झामला गेली आणि एक्झाम अशी व्हायला अजून बराच वेळ होता, त्याच्यामुळे खूप वेळ मी वेट केला. त्याच्यानंतर एक्झाम वगैरे झाली आणि मग निघाली मी घरी जायला आणि मग त्याच्यासोबतच मग मी स्टेशनवरती पोचली. ठाण्यासाठी ट्रेन पकडली. ठाण्याला मी पोचली एक 15 ते 20 मिनिटातच. त्याच्यानंतर मग परत बसनेच मी घरी जात होती, कारण गाडी वगैरे तर मी आणली नव्हती. मग परत बस स्टॉपवरती वेट केला बससाठी. त्याच्यानंतर मग 10 मिनिटातच बस आली आणि मग मी निघाली घरी जाण्यासाठी आणि इकडेसुद्धा मला सीट मिळाली आणि त्याच्यानंतर मग कशी बशी का होईना घरी पोचली. आज ॲक्च्युली डे खूप जास्त हेक्टिक होता आणि मला डोकंसुद्धा दुखत होतं आणि जसं मी बोलली माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती, त्यामुळे खूप जास्त वर्स्ट फील होत होतं. मग थोडेसे ऑरेंजेस खाल्ले. त्याच्यानंतर मग आपली डेलीची सिरियल बघत मस्तपैकी थोडा वेळ आराम केला पूर्ण मी संध्याकाळ आणि त्याच्यानंतर मग रात्री मी झोप